मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीसाठी. सिंह राशीच्या मित्रांनो, तुम्हालाही पहाटे जाग येत असेल तर ते नेमकं कशामुळं असं होतं याचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनो, मागच्या काही दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट वारंवार जाणवत आहे का? पहाटे अचानक डोळे उघडणं, कोणताही आवाज नसताना जाग येणं आणि जाग आल्यानंतर मनात एक वेगळीच अस्वस्थता किंवा विचारांची गर्दी सुरू होणं. जर असं तुमच्यासोबत घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. ते तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचा वेगळा अर्थ सांगितला जातो. सिंह राशी ही अग्नी तत्वाची राशी मानली जाते. या राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि आतून एक प्रचंड ऊर्जा असते. पण काही काळ असे असतात जेव्हा ग्रहस्थिती, मनातील बदल, अपूर्ण इच्छा किंवा भविष्याबद्दलची चिंता आपल्या झोपेवर परिणाम करू शकते. पहाटे जाग येणं याला अनेक लोक साधा योगायोग समजतात, पण काही लोक याकडं आत्मपरीक्षणाची वेळ म्हणून पाहतात. विशेषतः जेव्हा मनात सतत एकच विचार येत असेल, जुने प्रसंग आठवत असतील किंवा अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात मोठा बदल येण्याआधी मन आधी संकेत द्यायला सुरुवात करतं. तुम्हाला वाटत असेल की सर्व काही नेहमीसारखं आहे, पण आतून तुमचा विचार, निर्णय आणि अपेक्षा बदलत असतात. सिंह राशीच्या अनेक व्यक्ती बाहेरून मजबूत दिसतात, पण मनात अनेक गोष्टी साठवून ठेवतात. त्यामुळं रात्रीची शांत वेळ किंवा पहाटेचा काळ हा स्वतःशी संवाद साधण्याचा काळ बनतो. तुम्ही लक्ष दिलं असेल तर अशा वेळी काही लोक भविष्यातील योजना करू लागतात. काहींना जुन्या चुका आठवतात तर काहींना अचानक नवीन कामाची प्रेरणा मिळते. म्हणूनच पहाटे जाग येणं याचा अर्थ नेहमी गूढ किंवा चमत्कारिकच असतो असं नाही, तर तो तुमच्या मनातील बदलाचाही संकेत असू शकतो. या काळात एक गोष्ट जरूर करा मित्रांनो, दिवसात काही वेळ स्वतःसाठी ठेवा. तुमचं देह लिहून ठेवा आणि मनात सतत फिरणारे विचार कागदावर उतरवा. कारण कधीकधी उत्तर बाहेर नसतं, ते आपल्या आतच असतं. आणि सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःचा मार्ग तयार करण्याची क्षमता असते. पुढचा काळ कोणता असेल, कोणते संकेत अजून दिसू शकतात आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये याबद्दल आपण पुढच्या भागात सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता आपण त्या गोष्टीकडे वळूया जी सिंह राशीच्या अनेक लोकांना या काळात अनुभवायला मिळू शकते. पहाटे जाग आल्यानंतर मन शांत राहत नसेल ना, तर सतत काहीतरी विचार सुरू होत असतील ना, किंवा कोणतंही कारण नसता दिवसाची सुरुवात जड वाटत असेल, तर त्याकडं थोडं लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो. कारण काही वेळा आपल्या आयुष्यातील बदल आधी मनात सुरू होतात आणि नंतर प्रत्यक्ष परिस्थितीत दिसू लागतात. सिंह राशीच्या व्यक्ती सहसा स्वतःच्या भावना सहज व्यक्त करत नाहीत. ते अनेक गोष्टी स्वतःच हाताळण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा जबाबदाऱ्या वाढतात, अपेक्षा वाढतात किंवा मनात एखादं अपूर्ण ध्येय सतत फिरत राहतं, तेव्हा त्याचा परिणाम झोपेवर आणि विचारांवर दिसू शकतो. कदाचित तुम्ही अलीकडे स्वतःला वारंवार एकाच प्रश्नात अडकलेलं पाहत असाल. पुढे काय होणार? कोणता निर्णय योग्य ठरेल? मेहनतीचं फळ कधी मिळेल? की अजून थोडा संयम ठेवावा लागेल? अशा वेळी मन रात्रीही काम करत राहतं आणि पहाटे जाग येऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जाग येते म्हणून घाबरायचं नाही, तर स्वतःला समजून घ्यायचं. कारण सिंह राशीमध्ये पुन्हा उभं राहण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची ताकद मानली जाते. काही वेळा आयुष्य तुमच्यासमोर दोन रस्ते ठेवतं, एक जुना, परिचित आणि सुरक्षित, आणि दुसरा नवीन, थोडा अनोळखी पण पुढे नेणारा. अशा काळात मन अधिक सक्रिय होणं स्वाभाविक असू शकतं. या काळात तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष द्या. काही लोक तुमचं मनोबल वाढवतील तर काही लोक तुमच्या ऊर्जेवर परिणाम करतील. प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याऐवजी स्वतःच्या देहावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो. दिवसाची सुरुवात घाईने करू नका. काही मिनिट शांत बसा, दिवसाचं नियोजन करा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणती एक गोष्ट चांगली करू शकतो. अनेकदा मोठे बदल लहान निर्णयापासूनच सुरू होतात. सिंह राशीच्या लोकांनी विशेषतः स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नये, कारण त्याची सर्वात मोठी ताकद बाहेरची परिस्थिती नाही, तर त्याची आतील जिद्द असते. मित्रांनो, सिंह राशीचे लोक अनेकदा स्वतःवर मोठ्या अपेक्षा ठेवतात. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असते, लोकांमध्ये वेगळं स्थान मिळवायचं असतं आणि म्हणून ते स्वतःला सतत पुढे ढकलत राहतात. पण एक काळ असा येतो जेव्हा मन म्हणतं, थोडा वेळ स्वतःकडेही पहा.
पहाटेची वेळ अनेकांना शांत वाटते, कारण त्या वेळेचा बाहेरचा आवाज कमी असतो आणि आतले विचार जास्त स्पष्ट ऐकू येतात. त्यामुळे जर या दिवसामध्ये तुम्हाला काही नवीन कल्पना सुचत असतील, एखादं काम सुरू करण्याची इच्छा होत असेल किंवा काही जुन्या गोष्टी संपून पुढे जाण्याचा विचार येत असेल, तर त्याची नोंद करून ठेवा. मित्रांनो, काही वेळा आपण एखाद्या उत्तराच्या शोधात इतकं गुंततो की उत्तर आपल्या रोजच्या आयुष्यातच दिसत असतं, पण आपण दुर्लक्ष करतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ज्या गोष्टीची वाट पाहतोय त्यासाठी मी खरंच तयार आहे का? कारण सिंह राशीच्या व्यक्ती संधी आल्यावर मोठं काम करू शकतात, पण तयारी नसली तर ती संधी हातातून निघून जाते. त्यामुळे या काळात घाईचे निर्णय टाळा, पण विचार थांबवू नका. तुमचं मन काय सांगतं हे ऐका आणि त्याच वेळी वास्तवही पहा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक पहाट ही नवीन सुरुवातीची संधी असते. काल काय झालं, कोण काय बोललं, कोण सोबत राहिलं किंवा नाही राहिलं, यापेक्षा आज तुम्ही काय करणार हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. सिंह राशीची खरी ताकद ही परत उभं राहण्यात असते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी बदलत आहे, तर त्या बदलाला घाबरू नका, त्याला दिशा द्या. या काळात तुम्ही एक गोष्ट करून पहा मित्रांनो, तुमच्या दिवसातील 3 गोष्टी लिहा ज्या तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत. कधीकधी आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचं ध्येय विसरतो. सिंह राशीच्या लोकांमध्ये पुढे जाण्याची क्षमता असते, पण त्यासाठी दिशा स्पष्ट असणं तितकंच गरजेचं असतं. तुमच्या मनात एखादं मोठं स्वप्न असेल तर त्यासाठी छोट्या-छोट्या पायऱ्या तयार करा, कारण मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते सातत्याने तयार होतात. जर या दिवसामध्ये तुम्हाला काही लोकांपासून अंतर ठेवावं असं वाटत असेल किंवा काही नवीन लोकांशी संवाद वाढवावा असं वाटत असेल, तर त्या भावना समजून घ्या. पण निर्णय भावनेतून नाही तर विचारातून घ्या, कारण सिंह राशीची खरी ओळख म्हणजे स्थिर निर्णय आणि मोठा दृष्टिकोन. तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि पुढचा टप्पा गाठण्यासाठी संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. काही लोक लवकर पुढे जातात, काही लोक उशिरा पण अधिक मजबूत बनून पुढे जातात. त्यामुळे तुमच्या प्रवासाचा आदर करा, कारण तुमची खरी स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे, इतरांशी नाही. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक खास गुण असतो. ते परिस्थिती बदलण्याची इच्छा ठेवतात, पण कधीकधी बदलाची सुरुवात बाहेरून नाही तर आतून करावी लागते. तुमच्या सवयी, तुमचं नियोजन, तुमची बोलण्याची पद्धत, तुमचा वेळ वापरण्याचा दृष्टिकोन, या छोट्या गोष्टी मोठं परिणाम घडवू शकतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मला नवीन सुरुवात करायची असेल तर मी पहिली पायरी कोणती घेईल? उत्तर खूप मोठं असण्याची गरज नाही. एक छोटा निर्णय मोठा परिणाम देऊ शकतो. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाता, तेव्हा अनेक वेळा मार्ग चालताना दिसू लागतात. सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा स्वतःवर मोठ्या अपेक्षा ठेवता. काही वेळा त्याच अपेक्षा तुमची ताकद बनतात, तर काही वेळा त्या मनावर भारही आणतात. त्यामुळे स्वतःकडून खूप मागण्याआधी स्वतःला समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर अलीकडे तुम्हाला पहाटे जाग येत असेल, मनात अनेक विचार येत असतील किंवा स्वतःला नवीन दिशेने नेण्याची इच्छा होत असेल, तर त्याकडे शांतपणे पहा. प्रत्येक विचार म्हणजे भविष्यवाणी नसते, पण तो तुमच्या मनातील गरज, इच्छा किंवा बदलाची जाणीव असू शकते. या क्षणापासून एक छोटा नियम ठेवा मित्रांनो. दिवसाची सुरुवात घाईने नाही तर स्पष्ट विचाराने करा. स्वतःसाठी काही मिनिटं ठेवा. तुमचे उद्दिष्ट लिहा. कालच्या चुका सोबत घेऊन फिरू नका आणि उद्याची भीती आजवर राज्य करू देऊ नका. कारण सिंह राशीची खरी ओळख फक्त मोठी स्वप्न पाहण्यात नाही, तर परिस्थिती काही असली तरी उभं राहण्यात असतं. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुपाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्याकडील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील अशाच राशी भविष्य रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.